भाजप नगरसेविका प्रीती साटम यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। गोरेगाव इथल्या गोकुळधाम सोसायटीमध्ये बकरीच्या अनुषंगानं बांधलेल्या शेडमुळे वाद झाला होता आणि त्यामुळे त्यांना फोनद्वारे आणि व्हॉट्सअप कॉलवर धमकी देण्यात येते। तुम्ही आमच्यामध्ये पडू नका, नाही तर तुम्हाला बघून घेऊ, अशा प्रकारची धमकी देण्यात आल्याचा आरोप प्रीती साटम यांनी केलेला आहे। या विषयावर तक्रार करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये प्रीती साटम या उद्या जाणार आहे। भाजप नगरसेविका प्रीती साटम यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। गोरेगाव इथल्या गोकुळधाम सोसायटीमध्ये बकरीच्या अनुषंगाने बांधलेल्या शेडमुळे हा वाद निर्माण झालेला आहे आणि याच वादातून प्रीती साटम यांना फोनद्वारे आणि व्हॉट्सअप कॉलद्वारे धमकी देण्यात येते। तुम्ही आमच्यामध्ये पडू नका, नाहीतर तुम्हाला बघून घेऊ, अशा प्रकारची धमकी प्रीती साटम यांना देण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात आता प्रीती साटम या पोलिसात तक्रार सुद्धा दाखल करणार आहेत। महत्वाची बातमी आपण बघतोय। भाजप नगरसेविका प्रीती साटम यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। गोरेगाव इथल्या गोकुळधाम सोसायटीमध्ये बकरीच्या अनुषंगाने बांधलेल्या शेडमुळे हा सगळा वाद निर्माण झाला आहे।